दोन मर्सिडीज दिल्यानंतर शिवसेनेत एक पद मिळायचं असा गंभीर आरोप शिवसेना नेत्या नीलम गोरे यांनी केलाय. नीलम गोरे दिल्लीतील साहित्य संमेलनात बोलत होत्या आणि नीलम गोरेंच्या या एका विधानानंतर खर तर राज्यभरातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. त्यांच्या विरोधात टीका केली जाते, आंदोलने केली जात आहेत, त्यांचा निषेध केला जातोय. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी देखील आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेत त्यांनी नीलम गोरे यांच्याविषयी खळबळजनक खुलासे केले आणि हे करतानाच त्यांनी पुण्यातील एका नेत्याचं नाव घेतलं, ते म्हणजे अशोक हरनावळ. खरं तर अशोक हरनावळ आणि नीलम गोरे पुण्यात बराच काळ एकत्र होते. अशोक हरनावळ माजी नगरसेवक आहेत. इतकंच नाही तर ते पुणे महानगरपालिकेत शिवसेनेचे गटनेतेही राहिले आहेत आणि त्यांच्याकडे जा अनेक खळबळजनक माहिती समोर येईल असं एक प्रकारे संजय राऊत म्हणाले होते. तर स्वतः अशोक हरनावळ आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. काय तुमच्याकडे काय माहिती आहे अशी की संजय राऊतांनी तुमचं नाव घेतलंय? राऊत साहेबांनी कुठल्याही गोष्टीवर बोलायच्या आधी पूर्णपणे अभ्यास करून बोलतात आणि त्यांचं सत्य असतं. आणि त्यांनी पुणे महानगरपालिकेचा, पुणे जिल्ह्याचा अभ्यास केला. नाशिकचे पण आमचे मित्र आहेत, विनायक पांडे महापौर, माजी महापौर, त्यांचा देखील या ठिकाणी उल्लेख केला. आणि नीलमताईंनी ज्या वेळेला 4 वेळा विधान परिषद घेतल्यानंतर आपण ज्या घरामध्ये वाढलो, ज्या घरामध्ये खाल्लं, त्याच घराला दगड मारण्याचा प्रकार जो काल केला, त्यावेळेला त्यांनी आदरणीय संजय राऊत साहेबांनी ही काल पत्रकार परिषदेत सांगितली. आणि ही वस्तुस्थिती आहे की ज्या वेळेला ते 2012ला मी पक्ष नेता होतो, त्यावेळेला ते माझे संपर्क नेते होते. त्यावेळेला त्यांनी काय प्रकार केला हे मी त्यावेळेला बोलू शकलो असतो, पण त्या वेळेला मी मातुश्रीवर जायचो, त्यावेळेला ते साहेबांच्या शेजारी बसले दासाचे, मी दुर्लक्षित केलं. पण मला वाटतं ना की वेळ कधी ना कधी येते आणि आज ते साहेबांच्या कामी पोचले. साहेबांना फार उशिरा कळलं काही लोक की साहेबांना अंधारात ठेवून हे काय करत होते. ते काय नेमक्या नीलम गोरे काय करत होत्या? तुम्हाला सांगितलं असेल, तुम्ही काय पुणे महानगरपालिकेत गटनेत होतं, काय सांगितलं? नियमबाह्य कामं करायला सांगितली तुम्हाला की नेमकं केलं काय त्यांनी? नियम बाह्य काय नाही. बऱ्याचशा पत्रकारांना माहिती असतं, बऱ्याचशा आपल्या अधिकाऱ्यांना काय माहिती असतं, बरेचसे काही विषय असतात काम केल्यानंतर. आणि ह्या विषयामध्ये त्यांना खरं तर आमदार किंवा संपर्क नेता असतो, त्यांनी हे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एवढं हस्तक्षेप करायचा नसतो. पण त्यांनी केल्यानंतर मी काय, आता त्यांनी जसे हवेत गोळ्या मारल्या तसं मी हवेत गोळ्या मारणार नाही. पण माझा एक इशारा समजा किंवा काही सल्ला काय असेल, मी जरी लहान असेल, तर त्यांनी ठाकरे कुटुंब हे आमचं श्रद्धास्थान आहे. ठाकरे कुटुंबाशी आमचं एक नातं आहे, ते रक्ताच्या नात्याच्या पलीकडलं एक नातं आहे. मी पुण्यापुरतच बोलतोय, मी महाराष्ट्राचा नेता नाहीये. पण त्यांनी जर यापुढे बोलणार असेल तर त्याचे सर्व पुराव्यासहित आम्ही त्यांचे भांड उघडं करू. नेमकं कळलं तर पाहिजे ना महाराष्ट्राला की नीलम गोरे हस्तक्षेप करायच्या म्हणजे नेमकं काय करायच्या. कारण काल नीलम गोरेंनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केलाय की 2 मर्सिडीज दिल्या तरच पद मिळायचंय. तर असं काय हस्तक्षेप आहे? आता त्यांनी ते करावं, त्यांनी सांगावं 2 मर्सिडीज दिल्याच्या पावत्या. बरं, त्यांनी तरी सांगावं. त्यांनी जर तसं जर दाखवलं तर मग ठीक आहे, काही तर वाटेल की खरंच ते बोलले होते. आम्ही ज्या वेळेला आरोप करल त्यावेळेला आम्ही पुरावे पण हजर कराल. बरोबर. हस्तक्षेप काय केला नीलम गोरे? आता तुम्हाला माहिती आहे ना, मी 2012ला होतो, त्यावेळेला महानगरपालिकेत काय काय विषय होते. काही डीपीला पाठिंबा द्या, नंतर माघार घ्या, काही तुम्हाला आणखी विकास आराखड्याचा प्रश्न होता. सुरुवातीला पाठिंबा दिला होता आणि नंतर त्यावर निषेध केला होता, असं काहीतरी प्रकरण होते. त्यावेळेला बऱ्याचशा लोकांनी सांगितलं होतं त्यांना पाठिंबा द्या, परत पाठिंबा नका देऊ. आता आम्ही सर्वसामान्य वस्ती पातळीतले कार्यकर्ते, आम्ही तुम्हाला पहिल्या सांगितलं की आम्ही एक प्रतिकूल परिस्थितीतून नगरसेवक झालेलो, एक कार्यकर्ता होतो. आम्हाला कार्यकर्त्याची आवड होती, एक सामाजिक काम करण्याची बांधिलकी होती. 80% सामाजिक काम, 20% राजकारण, आणि त्या प्रक्रियेतनं आम्ही एक नगरसेवक झालेलो होतो. आम्हाला ते घेणं देणं नव्हतं की इथं काय पैसे असतात किंवा काय. आम्हाला एक काम करायला केलेलं होतं आणि आम्ही वरिष्ठ सांगतील तो आदेश पाळायचा. आणि वरिष्ठ पण आम्हाला त्या प्रक्रियेमध्ये कळत होतं हे नेमकं काय करतात, पण आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं. पण आज ज्या वेळेला तुम्ही आमच्या एका मंदिरावर दगड टाकायला लागला, त्यावेळेला आम्हाला ते भाग पाडायला लागला की तुम्ही काय केलं. आणि ते आम्ही पुराव्यांशी डिक्लेअर करू. कधी करणार ते मला तेच म्हणायचं. त्यांनी आता आरोप तर करू द्या,
त्या अधिकाऱ्यासहित आम्हाला काहीतरी एखादा पुरावा, तुम्ही जसं म्हणता मर्सिडीज, आम्ही त्यांना सांगतो त्या मर्सिडीजच्या पावत्या दाखवा, तर ते पावत्या दाखवू शकत नाही. उद्या मी एखादा आरोप केला तर ते तिकडून म्हणणार करा पुरावा, तर मी त्यावेळेला ते सांगेन की ह्या आरोपीला, ह्या अधिकाऱ्याला एक विचारा, हे जे 1 लक्षवेधी लावली होती, त्या आणखीन एका बाबा ह्या वेळेला असं असा प्रकार घडला. अधिकाऱ्यांच्या लक्षवेधी लावायच्या कशासाठी? ते मी तुम्हाला ते वेळ आल्यावर सांगेन. बरं, अजून एक, तुम्ही नीलम गोरे यांच्यासोबत अनेक वर्ष काम केलंय. आता आपण पाहिलं असेल त्यांच्या विरोधात रोष होतोय, अनेक शिवसैनिक पुढे येतात, त्यांच्यावर वेगवेगळे आरोप करतायत. तुम्हाला काही असा अनुभव आला? मला तसं त्यांचं व्यक्तिगत काही नव्हतं. व्यक्तिगत माझं त्यांच्याकडे कधी मतभेद नव्हतं. राजकीय मतभेद आज ते पण आज कशावरनं आलं की तुम्ही जिथं ज्या प्रक्रियेमध्ये एका परिवारात राहून त्या परिवारावर तुम्ही अगदी दगड मारायला लागलं, त्यावेळेला आमचं कुठंतरी मन दुखलेलं आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्यावर आणि तुम्ही जर पुण्यात सर्वीकडे गेलं तर सर्व कार्यकर्ते असो, पत्रकार असो, बरेचशा लोकांना त्यांच्या बाबत निगेटिव्ह वातावरण आहे हे बऱ्याच जणांना माहिती आहे. पण मी कधी त्यांच्याविषयी आज तगायत बोललो नाही. आज पहिली वेळ त्यांनी मर्सिडीजचा विषय काढला. जर त्यांना 2 मर्सिडीज द्यायच्या असं हे जर देत असतील तर त्याच्या पावत्या दाखवा. आणि तुम्ही काय काय केलं ते कार्यकर्ते काल सांगत होते, मी हे दिलं, तुम्ही हे दिलं, कोणी टायर दिले, कोणी साडी दिली, कोणी काय घोडा दिला, काय मला माहिती नाही काय दिलं. ते ठीक आहे, त्यातलं काय, कोणाला तरी एखाद्या घरावर दगड मारत असताना त्या काहीतरी कारण असतं, त्या घरावर दगड मारत असताना. अच्छा, तर हे होते अशोक हरणावळ, ज्यांचा उल्लेख आज सकाळी संजय राऊत यांनी केला होता. खरं तर अशोक हरणावळ जेव्हा पुणे महानगरपालिकेत गटनेते राहिलेत तेव्हा नीलम गोरे यांनी हस्तक्षेप केला असा आरोपही त्यांनी केलाय. नीलम गोरे यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांनी